शेतकरी मित्रांनो, मी आज तुम्हाला विक्रमी उत्पादन काढण्यासाठी मिरची पिकातील विविध आंतरमशागतीच्या कामांबद्दल तंत्रशुद्ध मार्गदर्शन करणार आहे। तुम्ही जर मिरची उत्पादक शेतकरी असाल किंवा मिरची पिकाची नव्याने लागवड करून चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे। मिरचीच्या रोपांची लागवड केल्यानंतर पहिल्या 15 ते 25 दिवसाच्या कालावधीमध्ये जर काही रोपांची रोग किडींमुळे मर झालेली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला रोपांची तुटाळ भरून घ्यायची आहे, रोपांची गॅप फिलिंग करून घ्यायची आहे। त्याच पद्धतीनं उन्हाळ्यामध्ये रोप लागण केलेली असेल तर आपल्याला रोपांभोवती कागदी कप लावून घ्यायचे आहे, जेणेकरून उन्हामुळे सनबर्निंगमुळे आपल्या रोपांची मर होणार नाही। तसेच 15 ते 20 दिवसादरम्यान आपल्याला आपल्या मिरचीच्या रोपांचे गळे देखील भरून घ्यायचे आहेत। बुडाभोवती माती टाकून व्यवस्थित रोप चोपून घेतल्यामुळे बुंद्याला तसेच बुडाला चांगला आधार मिळणार आहे, मुळ्यांना चांगला आधार मिळणार आहे, रोपाची जोमदारपणे वाढ होणार आहे। त्याच पद्धतीनं विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला आपल्या मिरचीचा प्लॉट नेहमी तणविरहित ठेवणं गरजेचं असतं। त्याच पद्धतीनं रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देखील तणांचं वेळेवर नियंत्रण व व्यवस्थापन करणं गरजेचं असतं। तर त्यासाठी आपल्याला वेळोवेळी गरजेनुसार खुरपणी निंदणी करून तणांचं योग्य प्रकारे नियंत्रण करायचं आहे। तसेच आपल्या मिरचीच्या झाडांना 2 ते 2.5 महिन्याच्या दरम्यान तार व काठीच्या सहाय्याने आधार द्यायचा आहे, जेणेकरून आपल्या झाडांना योग्यरित्या फुटवा होईल, झाडे कोलमडणार नाहीत, वाकणार नाही, तसेच आपल्या फळांची क्वालिटी व चमक देखील टिकून राहणार आहे। तर आपल्याला झाडांच्या दोन्ही बाजूस तार व काठीनं आधार देणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीनं कीड व रोगांचं नियंत्रण करण्यासाठी वेळोवेळी प्लॉटची स्वच्छता करणं देखील गरजेचं आहे। त्यासाठी प्लॉटमधील वाळलेल्या काड्या, वाळलेल्या फांद्या, रोगग्रस्त फांद्या, व्हायरसयुक्त झाडे, निमॅटोडग्रस्त झाडे वेळोवेळी आपल्याला प्लॉटमधून बाहेर काढायचे आहे। प्लॉटची आपल्याला नेहमी स्वच्छता ठेवायची आहे, जेणेकरून कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात येणार आहे। मिरची पिकाचे विक्रमी उत्पादन काढण्यासाठी लागणाऱ्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आजच आपल्याला सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।